राहुल पाटील हे करवीरचे संभाव्य आमदार म्हणून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्रदीप नरके हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आणि संभाव्य आमदार म्हणून राहुल पाटील हे आघाडीवर आहेत. संताजी घोरपडे यांनी लक्षणीय मते या मतदारसंघातून घेतलेली आहेत आणि मतविभाजनाचा जो फटका आहे तो चंद्रदीप नरके यांना बसलेला आपल्याला दिसून येत आहे. तसेच चंद्रदीप नरके हे मूळ शिवसेनेचे ठाकरे गट पण ते शिंदे गटामध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शिंदे गटाकडून चंद्रदीप नरके हे निवडणूक लढवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी या जनतेला जे आहे ते करवीरच्या जनतेला रुचलेलं नाही. चंद्रदीप नरके यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेल्याचं करवीरकरांना रुचलेलं आपल्याला दिसत नाही. तसेच PN पाटील यांनी केलेली विकास कामे आमदार म्हणून त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेली विकास कामे आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व आणि अशा पद्धतीने PN पाटील यांच्यानंतर राहुल पाटील हे त्यांचे सुपुत्र हे निवडणूक लढवत आहेत आणि एक सहानुभूतीची लाट जी आहे ती राहुल पाटील यांच्या पाठीशी उभी असल्याचं आपल्याला या मतदारसंघातून दिसून येत आहे आणि त्यामुळे राहुल पाटील हे करवीरमधून आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.